नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुमारी टीना नामदेव राठोड, बीएड प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित हा विषय शिकणार आहोत। तर आजचा आपला विषय आहे गणित। विषय गणित। विषय आहे गणित। घटक आहे क्षेत्रफळ। घटक क्षेत्रफळ। व उपघटक आहे चौकोनाचे क्षेत्रफळ। उपघटक चौकोनाचे क्षेत्रफळ। उपघटक चौकोनाचे क्षेत्रफळ। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेला चौकोन व चौकोनाचे प्रकार पाहिलेले आहे। तर त्यानुसार आपण चौकोनाच्या वेगवेगळ्या प्रकाराचे क्षेत्रफळ पाहूया। तर चौकोनाचा आपला पहिला प्रकार आहे आयत। आयत। चौकोनाचा आपला पहिला प्रकार आयत किंवा काटकोन चौकोन। काटकोन चौकोन। तर आयताचे क्षेत्रफळ, आपल्या आयताचे क्षेत्रफळ आहे आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिला रुंदी। लांबी गुणिला रुंदी। आपण चौकोनाचे प्रकार शिकत असताना आपण आयताची आकृती शिकली होती। ही आहे आपल्या आयताची आकृती। याला नाव दिलं आपण आयत ए बी सी डी। तर यामध्ये आपली लांबी काय आहे? ही आहे आपली लांबी। ही लांबी, ही रुंदी। तर आपल्या चौरसाचं आयताचं क्षेत्रफळ आहे लांबी गुणिला रुंदी। समजलं सर्वांना? आपल्या चौकोनाचा पहिला प्रकार आयत व आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिला रुंदी ही आयताची आकृती। आता आपण उदाहरण पाहू। आपल्याला आयताची लांबी रुंदी दिलेली आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे। आयताची लांबी 5 सेंटीमीटर आहे। आयताची लांबी आयताची लांबी 5 सेंटीमीटर। आयताची रुंदी आयताची रुंदी दिलेली आहे आपल्याला 3 सेंटीमीटर। तर आयताचे क्षेत्रफळ काढा। आयताचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे। आयताचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे। तर आपण आपल्या सूत्रानुसार आताच आपण आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र पाहिलं। तर आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? लांबी गुणिला रुंदी।
तर आयताचे क्षेत्रफळ ए बरोबर हे ए, आयताचे क्षेत्रफळ, आयताची रुंदी p आणि आयताची लांबी l. आयताचे क्षेत्रफळ ए बरोबर लांबी गुणिला रुंदी l गुणिला p. आपली लांबी दिलेली आहे, आपल्याला लांबी किती आहे 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि रुंदी किती आहे 3 सेंटीमीटर. मग यांचा गुणाकार करायचा, 5 त्रिक 15, 15 सेंटीमीटर. तर आयताची लांबीवर रुंदीवरून आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढता येते. आयताची लांबी दिलेली होती 5 सेंटीमीटर, आयताची रुंदी दिली होती 3 सेंटीमीटर. तर आयताचं त्यावरून आपण आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र वापरून आयताचे क्षेत्रफळ काढले. तर आपल्या आयताचे क्षेत्रफळ काय आलं 15 सेंटीमीटर. आपण आता अजून एक उदाहरण घेऊ. आता समजा आयताचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला. आयताचं क्षेत्रफळ आहे 550 आणि लांबी आहे 5. तर रुंदी काढा. तर आयताचं क्षेत्रफळ ए बरोबर दिलेलं आहे आपल्याला. ए बरोबर काय आहे 550, एल बरोबर 5, बी बरोबर काढायचं आपल्याला. तर आता हे गुणाकारामध्ये, हे गुणाकारामध्ये आहे, इकडे आल्यावर भागाकार. 550 भागिले 5 बरोबर बी. त्याला 5 चा भाग जातो का 5 1 5 110 बी बरोबर. तर आपलं बी बरोबर आलं 110. अशा प्रकारे आपण आयताची लांबी रुंदी दिलं तर क्षेत्रफळ, क्षेत्रफळ लांबी दिलं तर रुंदी, रुंदी आणि क्षेत्रफळ दिलं तर लांबी आपण आयताच्या क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार काढू शकतो. आता आपला हा होता आयत, होता आपल्या चौकोनाचा पहिला प्रकार. आता चौकोनाचा दुसरा प्रकार होता आपला चौरस. तर आपण आता चौरसाचे क्षेत्रफळ पाहू. आता आपण पाहू चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ काय बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग. आपण चौकोन शिकत चौकोनाचा प्रकार शिकत असताना चौरस शिकलो. चौरसाची आकृती, ज्या चौकोनाच्या चारही बाजू सारख्या असतात त्यास चौरस असे म्हणतात. चौरस ए बी सी डी. चौरसाचे क्षेत्रफळ आता बाजूचा वर्ग. आता आपण उदाहरण पाहू. एका चौरसाची बाजू ही 4 सेंटीमीटर आहे. तर त्या चौरसाची बाजू दिलेली आहे आपल्याला. चौरसाची बाजू, चौरसाची बाजू दिलेली आहे 4 सेंटीमीटर. तर क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ किती,
चौरसाचे क्षेत्रफळ किती विचारलेलं आहे आपल्याला. तर चौरसाची बाजू म्हणजे बी, क्षेत्रफळ मोठा आहे. ए बरोबर आपल्या सूत्र आयताच्या क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार ए बरोबर बी चा स्क्वेअर. ए बरोबर बी चा बी का किती आहे 4 सेंटीमीटर, 4 चा वर्ग. ए बरोबर 4 चा वर्ग 16. तर आपल्या चौरसाचं क्षेत्रफळ आलं. आता आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं असताना चौरसाची बाजू काढली. तर आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 121. चौरसाचे क्षेत्रफळ 121 दिलेलं आहे. तर आपल्याला काय विचारलेली आहे चौरसाची बाजू. तर आपण हा फॉर्म्युला तर माहितीच आहे आपल्याला. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 121 बरोबर b चा वर्ग. आता b चा वर्ग आहे. आता 121 चा वर्गमूळ निघते का 121 चा? हो निघते. 121 चा आता आपण 121 ला असं लिहू शकतो का 121 चा घातांक 1/2 b चा घातांक b चा वर्ग चा घातांक 2. म्हणजे हे 2 2 कॅन्सल झाले. मग b बरोबर तर 121 चा आपल्याला काय काढायचं आहे 121 चा आपल्याला काढायचं आहे वर्गमूळ. 121 चा वर्गमूळ काय आहे 11 माहित आहे आपल्याला. हे दोन्ही बाजूचे जर वर्ग कॅन्सल झाले तर b बरोबर काय येते 11. इकडून एक वर्ग कॅन्सल केला, तिकडून केला वर्ग, हे इकडे b चा वर्ग कॅन्सल केला तर b बरोबर 11. अशा प्रकारे आपण चौरसाचं बाजू दिली असता क्षेत्रफळ काढू शकतो आणि क्षेत्रफळ दिलं असता बाजू काढू शकतो. तर आता आपण चौकोनाचा तिसरा प्रकार समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ पाहू आपण. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय आहे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आहे पाया गुणिला उंची. पाया गुणिला उंची. आपण समांतरभुज चौकोनाचे प्रकार शिकत असताना समांतरभुज चौकोनाची आकृती पाहिली होती. हीच आहे आपल्या समांतरभुज चौकोनाची आकृती. चौकोन समांतरभुज चौकोन ABCD. आता यामध्ये पाया काय आहे पाया आहे DC आणि ही उंची बघा उंची कुठे आहे ही घेता का ही उंची नाही तर उंची आपली ही उंची जी पाया बेस वर लंब टाकत आहे म्हणजे 90 अंशाचा कोन तयार करत आहे. तर क्षेत्रफळ घेताना पाया गुणिला उंची. समजलं. हे झालं आपल्या समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. आता आपण समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचे उदाहरण घेऊ. समांतरभुज चौकोनाचा पाया उदाहरण
आपल्याला पाया किती दिलाय 18 सेंटीमीटर. पाया पाया म्हणजे बेस किती आहे 18 सेंटीमीटर आणि उंची आहे 5 सेंटीमीटर. उंची आहे हाईट उंची म्हणजे हाईट 5 सेंटीमीटर. समांतर भुज चौकोनाचा पाया दिलेला आहे आणि उंची दिलेली आहे. तर आपल्याला सूत्र आहे आपल्याकडे समांतर भुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचे. तर सूत्र काय समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिला उंची. ए बरोबर बेस इंटू हाईट पाया गुणिला उंची. तर पाया काय आपला 18 सेंटीमीटर आणि उंची किती आहे 5 सेंटीमीटर. तर आपला गुणाकार 45 40 शी 4 90. हा गुणाकार केला आपण 90. आता हे मीटर एकक द्यायचं. जेव्हा केव्हा कोणत्याही चौकोनाचं क्षेत्रफळ येईल त्या क्षेत्रफळाला एकक देणं आवश्यक आहे. आता इथे एकक काय आहे तर हे सेंटीमीटर मध्ये आहे. पाया सेंटीमीटर मध्ये आहे उंची सेंटीमीटर मध्ये. तर आपल्या क्षेत्रफळाचं एकक येईल चौरस सेंटीमीटर. चौरस सेंटीमीटर. केव्हा पण कोणत्याही चौकोनाचं क्षेत्रफळ काढत असताना आलेल्या क्षेत्रफळाला एकक देणे आवश्यक आहे. आणि एकक काय असेल जे आपल्याला आयताची लांबी दिलेली असेल आपल्याला समांतर भुज चौकोनाचं आपल्याला पाया दिलेला आहे उंची दिलेली आहे जे सेंटीमीटर मध्ये मीटर मध्ये दिलेलं आहे त्याला चौरस लावायचं. चौरस सेंटीमीटर. आता आपण समांतर भुज चौकोनाचं एक उदाहरण अजून बघू. उंची आहे आपली आता क्षेत्रफळ दिलेलं आहे. क्षेत्रफळ दिलेलं आहे हे दिलेलं आहे आपल्याला किती आहे 112 चौरस मीटर. 112 मीटर. पाया दिलेला आहे आता क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि पाया दिलेला आहे. आता हे चौरस मीटर मध्ये असल्यावर आपले पाया आणि उंची कशामध्ये असणार मीटर मध्ये. तर 10 पाया दिलेला आहे 10 मीटर. तर आपण आता पहिले आपल्याला लांबी आणि पाया आणि उंची दिली होती आपण क्षेत्रफळ काढलं. आता क्षेत्रफळ आणि पाया दिलेला आहे आपल्याला उंची काढायची आहे. तर काढू शकतो आपण. आपल्याकडे सूत्र आहे समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ गुणिले बरोबर पाया गुणिला उंची. क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला 122 चौरस मीटर. पाया दिलेला आहे हाईट काढायची आहे आपल्याला. आता ह्या 10 गुणाकार मध्ये इकडे गुणाकार आहे इकडे भागाकार मध्ये यश इकडे जसाच तसा. आता याचा भाग द्यायचा कितीचा भाग जातो 5 चा 2 चा 5 61. यश बरोबर 61/5. जर आपल्याला हे पॉइंट मध्ये उत्तर काढायचं असेल तर आपण याला भाग देऊ. तर याचं उत्तर काय ते 11. जर 5 ला x ने भागले तर 11.2. आता याला एकक द्यायचं आहे. आपण आपल्या एकक क्षेत्रफळाचा एकक चौरस मीटर
पाया मीटर, तर मग उंची पण कशामध्ये असणार? मीटर मध्ये. तर मीटर आली आपली उंची. तर अशा प्रकारे या सूत्रानुसार आपण पाया आणि उंची दिलं की क्षेत्रफळ, क्षेत्रफळ आणि पाया दिला की उंची काढू शकतो. तर हा झाला आपला चौकोनाचा तिसरा प्रकार, समांतर भुज चौकोन. आता आपण पाहू चौकोनाचा चौथा प्रकार. आपल्या चौकोनाचे प्रकार शिकत असताना चौथा कोणता शिकला आपण? समभुज चौकोन. आपला चौथा प्रकार आहे समभुज चौकोन. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय? हाफ ऑफ म्हणजे कर्णाच्या लांबीच्या गुणाकाराचा, म्हणजे 1/2 गुणिला कर्णाच्या लांबीचा गुणाकार. कर्णाच्या लांबीचा गुणाकार. लांबीचा गुणाकार. आपण समभुज चौकोन शिकत असताना समभुज चौकोनाची आकृती पाहिली होती. समभुज चौकोनाची आपली आकृती कशी होती? त्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात त्या चौकोनास समभुज चौकोन असे म्हणतात. त्याला आपण नाव दिलं ABCD. आता आपल्या सूत्रामध्ये काय? कर्णाच्या लांबी. आपल्याला या आकृतीमध्ये कर्ण काढायचा. कर्ण हा आहे का हा आहे? तर आपलं सूत्र काय? 1/2 गुणिला कर्णाच्या लांबीचा गुणाकार, म्हणजे कर्णाच्या लांबीच्या गुणाकाराचा अर्धा हा समभुज चौकोनाचा क्षेत्रफळ असतो. आपण आता उदाहरण पाहू. हा होता आपल्या समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. आता उदाहरण. समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी अनुक्रमे, एक कर्ण समजा आपण कर्ण A, कर्ण B. दोन कर्णांची लांबी अनुक्रमे 11.2 व 7.5 सेंटीमीटर आहे. 11.2 सेंटीमीटर व 7.5 सेंटीमीटर आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. तर क्षेत्रफळ विचारलेलं आहे. तर आपलं सूत्र, समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय? हाफ ऑफ कर्णाच्या लांबीचा गुणाकार, म्हणजे A गुणिला B. आता ह्या व्हॅल्यू टाकायच्या आपण. ते 1/2 जसं असतं तसं त्यांचा गुणाकार 11.2 गुणिला
7.5 आहे. 7.5 केला. आता हा गुणाकार करायचा आपण. ज्यांना गुणाकार येत नाही त्यांनी बघा इकडे 11.2 7.5 चा गुणाकार करायचा. 5 दुणे 10 10 शून्य चला 1 5 1 5 1 6 5 1 5 5 1 5 7 दुणे 14 4 चला 1 7 1 7 आणि हे 1 8 आणि हे 7 0 0 14 आपला आला आता 84 0 0. तर आपल्याला हे पॉइंट द्यायचे आहे ना दोन घर सोडून. तर हा एक इथलचा घर इथलचा एक घर म्हणजे दोन घर सोडून पॉइंट दिले म्हणजे आपलं उत्तर आलं 1/2 into 84 84. हे गुणाकार येत नसेल तर साइडला करून पाहायचं, सोपं पडते. साइडला जर गुणाकार करून पाहिलं तर सोपं पडते. तर हा आपला या दोघांचा गुणाकार किती आला 84. मग 84 ला 2 ने भाग द्यायचा. किती 2 चौक 8 2 चौक 8 2 दुणे 4. तर उत्तर किती आलं आपलं चौरस मीटर. एकक द्यायचं विसरायचं नाही. चौरस सेंटीमीटर. हे आपल्याला समभुज चौकोनाच्या कर्ण दिले होते, कर्णांची लांबी दिली होती. समभुज चौकोनाचे कर्ण एकाची लांबी होती 11.2 सेंटीमीटर आणि दुसऱ्याची लांबी होती 7.5 सेंटीमीटर. मग आपण समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार सूत्रामध्ये व्हॅल्यू टाकल्या. मग त्याचा गुणाकार केला. मग हे उत्तर आलं. मग 2 ने त्याला भाग दिला तर उत्तर आलं आपलं 42. मग त्याला एकक दिला आपण. जेव्हा केव्हा पण आपण क्षेत्रफळ लिहितो तेव्हा त्याला एकक देणं गरजेचं आहे. तर आज आपण काय पाहिलं चौकोनाचे क्षेत्रफळ. पहिले कशाचं पाहिलं आयत. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिला रुंदी. लांबी गुणिला आयताचं क्षेत्रफळ पाहिलं लांबी गुणिला रुंदी. मग पाहिलं आपण चौरसाचं क्षेत्रफळ पाहिलं काय. चौरसाचं क्षेत्रफळ काय बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. मग समांतर भुजाचा पाहिलं. समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ. समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ काय पाहिलं पाया गुणिला उंची. पाया गुणिला उंची. नंतर आता शेवटचं लास्ट पाहिलं समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. समभुज चौकोन काय पाहिलं हाफ ऑफ त्याच्या कर्णाच्या लांबीचा गुणाकार. कर्णाच्या लांबीचा गुणाकार. कर्णाच्या लांबीचा गुणाकार. तर आजच्या तासिकेला आपण चौकोनाच्या 4 प्रकाराचे क्षेत्रफळ पाहिले. तर आपण राहिलेले चौकोनाचे क्षेत्रफळ पुढच्या तासिकेला पाहू. तो आता आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.